एक तुम्ही समजून घ्या, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी जेव्हा आंदोलनाचा पुकार केला होता, त्यांनी जाहीर केलं होतं की आपल्याला आंदोलन करायचंय या ऑनलाईन पद्धतीच्या विरोधात. तेव्हा मी सुद्धा तिथं गेलो होतो. लोक मोठ्या संख्येने तिथं आले होते. त्याच्याचबरोबर अभिजित दिपके सुद्धा तिथे आले होते. काँग्रेसचे काही नेते आले होते. इतरही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही सामाजिक कार्यकर्ते तिथे आले होते. खूप मोठं आंदोलन झालं होतं. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, उपमुख्यमंत्री साहेबांना भेटलो, पवार साहेबांची बैठक झाली. हे सगळे विद्यार्थी तिथं मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि हे सगळं झाल्यानंतर मग कुठं ना कुठंतरी सरकारला कळलं हे महागात पडेल. एक विषय तुम्ही समजून घ्या की ऑनलाईन परीक्षा आत्ता ज्या ज्या झालेल्या आहेत, तलाठी भरती सुद्धा तशीच झाली होती, त्यात भ्रष्टाचार झालेला आहे. स्पर्धा आपलं तुमची SRPFचं तसंच काहीतरी झालेलं आहे. त्यामुळे ऑनलाईनमध्ये जेव्हा ऑफलाईन तुम्ही परीक्षा घेता तेव्हा एकच पेपर काढला जातो. काय 100 प्रश्न होते. तुम्ही जेव्हा ऑनलाईन जाता तुम्हाला करीबन 50 वेळा परीक्षा घ्यावी लागते, कारण ते सेंटर कमी असतात. मग तुम्हाला 5000 प्रश्न करावे लागतील. आणि 100 प्रश्नामध्येच जर इथं पेपर फुटत असेल, जेव्हा तुम्ही 5000 प्रश्न करणार असाल तेव्हा फुटण्याचं प्रमाण हे वाढू शकतं. त्यामुळे कधीही ऑफलाईन असणं हे महत्त्वाचं आहे. पण ऑफलाईन ही परीक्षा होत असताना पेपर सेट करणाऱ्या व्यक्तीकडनं हा पेपर फुटला का वरिष्ठांकडनं पेपर फुटला हे मात्र त्या ठिकाणी बघण्याची जरूरत आहे. MPSC वर आमचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास आहे, पण जो काय तडा या एक्झाममुळे नाही तर या पेपर फुटीमुळे गेलेला आहे तो मात्र त्या ठिकाणी प्रॉपर कारवाई करून तो तिथं इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर होऊन कारवाई योग्य पद्धतीने व्हावी अशी आमची सगळी मागणी आहे. पॉलिटिकल दबाव आहे आयोगावर. वेळ अजून जर लावला तर पॉलिटिकल 100% दबाव आहे. आता आज आयोगाकडनं होम डिपार्टमेंटकडे हा विषय जाणार आहे. होम डिपार्टमेंटनी याच्या आधी असे अनेक काही केसेस आहेत ते पटपट सॉल्व्ह केलेले आहेत. खराब प्रकरण याच्यामध्ये काय अंतर्गत राजकारण होतं त्यांना माहीत असेल, पण लय खूप स्पीडली ते प्रकरण हाती घेतलं होतं. आता हे प्रकरण हलक्यात घेतात का स्पीडली घेतात हे शेवटी होम डिपार्टमेंटवर अवलंबून आहे. आणि होम डिपार्टमेंटचा विषय आल्यानंतर इथं नक्कीच राजकारण होऊ शकतं. इथं आयोग स्वायत्त संस्था आहे. अजूनपर्यंत आमचा आयोगावर विश्वास आहे. इथं राजकारण होईल असं वाटत नाही. पण होम डिपार्टमेंटकडे गेल्यानंतर ते तसंच घोंगडं भिजत पडलं तर समजून घ्या की तिथं राजकारण झालं. मध्ये गेल्याच्या आधी अध्यक्षांनी अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलं होतं की जो मेल आला होता त्या मेल संदर्भामध्ये त्यांनी सांगताना असं सांगितलंय की एक जो त्याचा मित्र होता तो त्या परीक्षेमध्ये नापास झाला, त्यामुळे त्याने तो बोगस प्रकारचा मेल केला, पेपर फुटलाय म्हणून, जेणेकरून पुन्हा परीक्षा व्हावी आणि त्याला बसता यावं, अशा प्रकारचं स्पष्टीकरण आलंय. तर तुमच्याबरोबर काय संवाद? एक तर जे स्पष्टीकरण तुम्ही म्हणत आहात त्याचं एक पत्र, तो जो काय गौरव पाटील आहे त्यांनी ते पत्र दिलं होतं आणि त्या पत्रावर ते बोलत होते. आता हा ऋषिकेश गांगडे नावाचा जो मुलगा आहे तो एक सामान्य परिवारातला एक विद्यार्थी आहे. आणि असे किती विद्यार्थी होते तर 44,000 पेक्षा जास्त विद्यार्थी होते. त्याच्यातून किती हे इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झाले तर 505 सिलेक्ट झाले. एक तर आपण समजून घेतलं पाहिजे, जेव्हा MPSC आयोग परीक्षा घेते आणि परीक्षा घेतल्यानंतर जेव्हा निकाल दिला जातो प्रत्येक उमेदवाराला ती जी आन्सर शीट आहे ती दिली जाते, त्याला किती मार्क्स आलेत हे सांगितलं जातं. पण या ठराविक परीक्षेसाठी ज्याच्यावर आम्ही आक्षेप घेतलेला आहे, जिथं पेपर फुटला असं आम्ही तिथं म्हणत आहोत, त्यात फक्त 505 लोकांपैकी ठराविक लोकांनाच ती आन्सर शीट त्या ठिकाणी दिली गेली ना, त्यांना तिथं बोलवलं आलं. बाकीच्यांना अजूनपर्यंत क्लॅरिटी दिली नाही. हा मुद्दा आम्ही मांडला, ते म्हणाले की आम्ही देतो. मग प्रचलित पद्धतीने जर त्या आन्सर शीट दिल्या जात होत्या आत्तापर्यंत, या ठराविक परीक्षेलाच का नाही दिल्या गेल्या असा आम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला आहे. त्याच्याचबरोबर सेक्रेटरी साहेबांना जेव्हा आम्ही आत्ता भेटलो त्यांना पूर्णपणे हिस्ट्री सांगितली. त्यानंतर हा जो गौरव पाटील आहे, त्याचं नाव गौरव पाटील खरं असलं तरी तो स्वतःला लोकेश पाटील सुद्धा म्हणतो. म्हणजे जो नावाबद्दलच बऱ्याच वेळा कन्फ्यूज झालेला हा जो मुलगा आहे त्यावर किती विश्वास ठेवायचा हा एक मुद्दा आहे. त्यानंतर ऋषिकेश गांगर्डे यांनी जी कंप्लेंट केली, या दोघांनी मिळून ती कंप्लेंट केली होती, त्यामुळे कंप्लेंटला तुम्हाला सिरियस तिथे घ्यावंच लागेल. पण फक्त याच लोकांनी कंप्लेंट केलं असं नाही. आमच्या अंदाजाने आत्तापर्यंत आयोगाला 100पेक्षा जास्त ईमेल आलेले आहेत. त्यातल्या ठराविक ईमेलची दखल घेऊन आज त्यांनी काहीतरी स्पष्टीकरण दिलंय, नाहीतर त्याला आपण आयोगाकडनं प्रसिद्धीपत्र त्या ठिकाणी काढलेले आहेत. पण त्याच्यामध्ये ठराविक लोकांचीच नावं घेतलेली आहेत. त्याचा पूर्ण अभ्यास आपण केला, कुठंतरी एक
या प्रसिद्धी पत्राकडे बघितल्यानंतर तो जो ऋषिकेश गांगडे त्याला दुर्दैवाने टार्गेट केलं जातं का काय असा आम्हाला आता प्रश्न तिथं निर्माण व्हायला लागलेला आहे. त्यामुळे एका व्यक्तीने या प्रक्रियेच्या विरोधात आवाज उठवला म्हणून त्याचा आवाज हा दाबला जातोय का? कारण का तुम्ही बघितलं असेल गौरव पाटील त्याचा आवाज कुठेतरी दाबला गेला. ऋषिकेश गांगडे त्याचा मित्र असताना त्यांनी सांगितलं की त्याचे वडील आज सकाळी त्याला भेटले आणि भेटल्यानंतर ती माणसं कशी आहेत हे तुम्हाला माहिती आहे, आम्हाला भीती वाटते, अशी कुठेतरी भीती त्या वडिलांनी तिथे व्यक्त केली. त्यामुळे ह्या सगळ्या विषयामध्ये जेव्हा सेक्रेटरी MPSCच्या सेक्रेटरींशी आम्ही बोललो त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आजच्या आज पोलिसांना सांगून आम्ही तिथं FIR करण्यासाठी सांगणार आहोत, तपास सुरू करण्यासाठी तिथं सांगणार आहोत. आम्ही बोलत असताना त्यांना एवढंच सांगितलं की 150 लोकांची ही जाहिरात होती, त्यामुळे 150 लोकांना या परीक्षेच्या माध्यमातून घेतलं जाईल. 100% विद्यार्थी चुकीचे आहेत, नाहीतर 100% विद्यार्थ्यांनी चोरी केली असं आमचं म्हणणं नाही. त्याच्यात जे लोक चुकीचे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांचे मोबाईल बघा, त्याच्यात काय इन्व्हेस्टिगेशन करायचे तुम्ही करा. तो जो काय नंदुरबारचा काय ना कौटिल्य नावाची जी काही एजन्सी आहे, जो पाटील आहे त्याचा तुम्ही मोबाईल घ्या, त्याचा डंप घ्या. जो काही उमेदवार आहे ज्यांनी हे गौरव पाटलाला ही सगळी माहिती दिली होती त्या उमेदवाराचा सुद्धा तुम्ही फोन घ्या, गौरव पाटलाचा फोन घ्या, त्याचा डंप घ्या आणि याच्यामध्ये जो कोणी जबाबदार आहे त्याचं सगळं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन सायंटिफिक पद्धतीने तुम्ही करा. फक्त एकच कंडिशन आहे, तुम्ही खरात प्रकरणाच्या बाबतीत 15 ते 20 दिवसामध्ये तपास करून पार कोणकोणाची नावं आहेत ती तुम्ही डिक्लेअर तिथं केली होती. इथं सामान्य परिवारातल्या युवांच्या भवितव्याचा विषय आहे, त्यात वेळ न घालवता पोलीस डिपार्टमेंटला तुम्ही सांगावं लवकरात लवकर इन्व्हेस्टिगेशन करून पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला तपास हा पूर्ण करून या विद्यार्थ्यांना सांगावं लागेल. कारण का आमचं हेही मत आहे की काही विद्यार्थी एज बार होण्या अगोदर जर परत एकदा परीक्षा घ्यायची असेल ना तर जे काय असेल तर ते तुम्हाला पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आणि उद्या जाऊन तुमच्याकडे जेव्हा आम्ही 15-20 दिवसानंतर परत येऊ, तुम्ही कृपा करून आम्हाला सांगू नका. पोलीस प्रशासनाकडे आम्ही हे सगळं प्रकरण दिलेलं आहे, तपास ते करत आहेत, उशीर ते लावत आहेत, आम्ही हे कुठेही ऐकणार नाही. त्यावेळेस इथेच एक खूप मोठं आंदोलन युवकांच्या माध्यमातून तिथे केलं जाईल. त्यामुळे जी काय लोकांच्या मुलांच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे आयोगाच्या बाबतीत ती फार डेंजरस आहे. कारण का युवकांचा त्याच्यामध्ये पूर्णपणे मदत आहे. त्याच्याच बरोबर आहे ते असंही सांगणार आहेत आज परिपत्रक काढून की ज्या मुलींना या प्रक्रियेवर शंका आहे त्यांच्याकडे काय पुरावे आहेत त्यांनी आयोगाकडे ते पुरावे ईमेलच्या माध्यमातून पाठवण्यात यावे. आणि मला युवांना सुद्धा सांगायचंय, तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही आमचं नाव दिल्यानंतर अडचण येऊ शकते तर तशी अजिबात तुम्ही काळजी करू नका. आणि जर तुम्हाला खरंच काळजी वाटत असेल तर पुण्यामध्ये आम्ही असताना आमच्यापर्यंत तुम्ही ती माहिती द्या, आम्ही ती माहिती तिथं आयोगाच्या ठिकाणी तिथं सांगू. आणि मला ऋषिकेश गांगडेंना सांगायचं आहे आणि हे आयोगाला सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही परिपत्रक आज जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ऋषिकेश गांगडे जे युवा आहे, तो धाडसी युवा आहे, तो या सिस्टमच्या विरोधात उभा राहतोय आणि तिथं बोलतोय. याला तुम्ही कॉर्नर करण्याचा प्रयत्न करत आहात आणि जर त्याला तुम्ही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्वजण म्हणजे मी तर आहेच, आम्ही पदाधिकारी आहोत, सगळे युवा आणि सगळे विद्यार्थी ऋषिकेश गांगडेच्या पाठीमागे भक्कमपणे आहेत, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. MPSCच्या या संदर्भामध्ये तुम्ही चर्चा करताना तुम्हाला भूमिका संशयास्पद वाटते? ज्या पद्धतीने लागायला पाहिजे होता त्याच्याच बरोबर जे काही प्रश्नपत्रिके उत्तरपत्रिके हे सगळ्यांना द्यायला पाहिजे होते ते याच विशिष्ट परीक्षेच्या बाबतीत तसं झालेलं दिसत नाही. बाकीच्या परीक्षेच्या बाबतीत ते होतं, याच परीक्षेच्या बाबतीत ते का नाही झालं याच्यामुळे नक्कीच कुठे ना कुठेतरी शंका निर्माण झालेली आहे. आणि ते जे काही कौटिल्य नावाची जी कुठली संस्था आहे त्यांच्याकडनं जे काही पेपर नाही तर ती काही प्रश्नपत्रिका जी डिक्लेअर झाली अशी असं त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये दिलेलं आहे, त्याच्यात 90% प्रश्न हे आयोगाच्या प्रश्नाची मॅच होतात. हे बघून नक्कीच आम्हाला कुठे ना कुठे टेन्शन वाटतंय, कारण आयोगावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे, अजूनही विश्वास आहे. पण अशा पद्धतीने पेपर जर फुटत असतील तर येणाऱ्या कुठल्याही आयोगाच्या एक्झामवर
मुलं आक्षेप घेऊ शकतात. तुमच्याकडचे काही पुरावे तुम्ही त्यांना दिलेले आहेत की तुमच्याकडे काही पूर्णपणे सगळे पुरावे आम्ही आयोगाकडे तिथे दिलेले आहेत. याच्या पुढे सुद्धा जर आमच्याकडे काही पुरावे आले ते आम्ही त्यांना देऊ आणि आम्ही दिलेल्या पुराव्यावर ते पोलिसांना सांगून आजच्या आज तिथं इन्व्हेस्टिगेशन सुरू व्हावं असं या पोलीस विभागाला ते विनंती करणार अध्यक्ष आहे. सांगतात की 2च मेल आले आणि तुम्ही सांगता 100 मेल त्यांच्याकडे गेलेले आहेत की पेपर फुटलेले. आता अध्यक्षांना काय माहित नाही हेच आपल्याला तिथं म्हणावं लागेल, कारण सेक्रेटरी साहेब आणि तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांचं म्हणणं आलं, बरेच ईमेल आम्हाला आलेत, काही मुलींचे ईमेल आलेले आहेत. मुलींचं फक्त नाव आम्ही डिक्लेअर तिथं केलं नाही, म्हणून त्यांचं नाव आम्ही त्याच्यामध्ये घेतलेलं नाही. त्यामुळे आता अध्यक्ष हे कदाचित इंटरव्ह्यू घेत असताना व्यस्त असावेत. त्यांना काय वस्तुस्थिती आणि काय परिस्थिती ही माहिती नसल्यामुळे कमी माहितीवर त्यांनी ते वक्तव्य केलं असावं. पण आतापर्यंतच्या आलेल्या माहितीवर आम्हाला जे कळलेलं आहे, भरपूर मेल त्या ठिकाणी आलेले आहेत. आता येत्या काळामध्ये त्या मेलची दक्षता नाहीतर नोटीस हे आयोग घेते का नाही घेतं याचा सुद्धा तिथं पण आम्ही इतक्या पाठपुरावा गंभीर नक्कीच करू. विषयांमध्ये सेक्रेटरी आणि अध्यक्षांचं कोऑर्डिनेशन नाहीये असं म्हणावं लागेल. दोघांमध्ये एकमेकांमध्ये ताळमेळ नाहीये इतक्या गंभीर विषयांमध्ये. एका बाजूला अध्यक्ष म्हणतायत आणि तुमच्या सेक्रेटरी वेगळं म्हणतात. आता अध्यक्ष आणि सेक्रेटरींनी बसावं आणि योग्य अशी भूमिका एकत्रित त्यांनी त्या ठिकाणी मांडावी. आणि ह्याच्यामध्येच आपण जर बघितलं तर तेच आपल्याला सांगतोय की बाकी परीक्षेच्या बाबतीत आन्सर शीट ह्या विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना दिल्या जातात, पण याच परीक्षेच्या बाबतीत जिथं आमचा आक्षेप आहे तिथं पेपर फुटला, याच्यातच कुठंतरी त्या ज्या आन्सर शीट आहे त्या तिथं दिल्या गेल्या नाहीत इतरांना असं आम्हाला कळतं. आता तुम्हाला काय उत्तर मिळालं आणि आता काय मागणी आहे आंदोलन तुमची? करणार का पुढे? डेडलाईन नाही, काय आता थोडा तरी वेळ आयोगाला तिथं द्यावा लागेल. आज त्यांनी आम्हाला सांगितलं की पोलिसांकडे आम्ही हा तपास तिथं देणार आहोत आणि पोलिसांना आम्ही विनंती तिथे केली. पोलीस काही अधिकारी तिथं होते की तपासामध्ये तुम्हाला लक्ष देऊन लवकरात लवकर हा तपास पूर्ण करावा लागेल, कारण का भरती प्रक्रिया आपल्याला थांबवता येणार नाही. आणि हे सगळं होत असताना जेव्हा तपास चालू आहे तोपर्यंत तरी जो काही निकाल लावायचा तो निकाल लावला जाऊ नये. पण ह्याच्यात 2 महिने 3 महिने असाच तपास चाललाय. जसं अजितदादांच्या बाबतीत तपास चालूच आहे, त्यात अजून काहीच आपल्याला मिळत नाही, तसं या बाबतीत होऊन चालणार नाही. तिथे अजितदादांच्या बाबतीत आम्ही आमचा पाठपुरावा करू, पण युवांच्या भवितव्याचा विषय आहे. अनेक विद्यार्थी एजबार होऊ शकतात ही गोष्ट माहिती असल्यामुळे आम्ही त्यांना स्पेसिफिकली सांगितलेलं आहे 15 ते 20 दिवसामध्ये याच्यावर तुम्हाला काही ना काहीतरी स्पष्टीकरण या सगळ्या पुराव्याच्या बाबतीत स्पष्टीकरण हे द्यावंच लागेल. आणि कुठेही पोलीस डिपार्टमेंटली उशीर केला का आयोगाला उशीर केला हे आम्ही मात्र त्या ठिकाणी 15 दिवसानंतर ऐकणार नाही. ज्या दोघांनी तक्रार केली ते 2 तक्रारदार आज उपस्थित राहिले नाही, हजर राहिले नाही. असं आयोग म्हणतो. असं काय म्हणतात? आयोग म्हणतो. आयोगाच्या अरे आमदार म्हणून आम्ही तक्रार केली ना, आम्ही पुरावे सकट तक्रार केली. काय फक्त उमेदवाराने तक्रार करायची असं कुठं काय रूल बुक मध्ये लिहिलंय का? कोण असं बोलत असेल तर आम्ही संवाद करायला तयार आहे. आणि त्याच्याच बरोबर जो गांगडे नावाचा मुलगा आहे ज्याने तक्रार केली त्याने मीडिया समोर तुमच्या समोर तो आलाय, सोशल मीडियावर आलाय, बोललाय की मी माझी तक्रार मागे घेत नाही. त्यामुळे जर असं अर्धवट माहितीवर कुठला आयोगाचा अधिकारी बोलत असेल तर मग उद्या बोला, कुठे यायचं, आम्ही समोरासमोर चर्चा करायला त्या ठिकाणी तयार आहोत. सर आपने कौन से सबूत उनके सामने पेश किए हैं जिनको ठोस माना जाए कि